नमस्कार. तर साक्षीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज साक्षीज किचन रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल रेसिपी जी आहे पाटोडी रसा. जर तुम्हालाही रोज रोज प्रश्न पडत असेल की भाजीला काय करावा, रेसिपी खास तुमच्यासाठी, तर आपण चमचमीत आणि झणझणीत पाटोडी रसा बनवणार आहोत आज. तर रेसिपी पूर्ण बघा. करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वात आधी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. ते चिरून ठेवलेले आहेत, उभे चिरून ठेवलेले आहेत. या अशा पद्धतीने उभे चिरलेले आहेत मी कांदे. आणि त्यानंतर इथे छोटंसं खोबऱ्याचं तुकडं मी किसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर पोहे खायचा 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. आणि त्यानंतर पोहे खायच्या चमच्यानेच आपल्याला 3 चमचे धने घ्यायचे आहे. आणि इथे मी 3 तेजपत्ता घेतलेला आहे. आणि तसंच मी त्यानंतर इथे 1 छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे. 1 इलायची घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी 2 काळी मिरी घेतलेली आहेत. आणि तसंच मी इथे 2 लवंग घेतलेला आहे. तर हा पूर्ण मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. छान भाजून आणि मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. गॅस चालू करून मी इथे तवा ठेवून घेतलेला आहे. तर आता आपण तव्यात थोडंसं तेल टाकून हा पूर्ण मसाला भाजून घेऊ, छान असा खमंग वास येईपर्यंत. तर इथे मी 1 चमचा भरून तेल टाकते आहे तव्यावर. छान तळून घ्यायचं आहे त्याला. आपण कांदा एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण कमी करून ठेवू, कारण की आपला कांदा जळणार नाही. छान गोल्डन ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे कांद्याचा. तोपर्यंत एकसारखं चालवायचं. एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि पुढचा मसाला भाजणार आहे. आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे पूर्ण. हे बघा, या अशा पद्धतीने. तर आता मी बाकीचा मसाला भाजून घेणार आहे. आपल्याला जास्त लाल करायचं नाही, फक्त थोडंसं भाजलं जाईल गोल्डन कलर होईपर्यंत, हलकासा गोल्डन कलर होईपर्यंत. तोपर्यंत भाजायचं आहे. जास्त लालसर खोबरं करायचं नाही, त्याने करपलेला वास येतो भाजीला. भाजून झालेला आहे. तर इथे मी खोबरं काढून घेते. तर आता मी उरलेला बाकीचा मसाला भाजते. मी इथे आता धन आणि जिरं एकत्र करून भाजते. धन आणि जिरं भाजताना गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे, कारण की धन लवकर भाजलं जातं. जिरं आणि धने म्हणून ते करपण्याची शक्यता असते. म्हणून गॅसची फ्लेम पूर्ण बारीक करून घ्या आणि मग त्यानंतर भाजा. आपलं धन आणि जिरं इथे भाजून झालेलं आहे. तर मी तेही इथे काढून घेते मसाल्यात. आणि दालचिनी एकत्र करून भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून मी इथे भाजून घेते ह्या वस्तू. खडे मसाले हे तेलात भाजा, त्याने स्वाद खूप छान लागतो भाजीला. गॅस बंद केलेला आहे मी. आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत. तर खडे मसाले पण मी ह्या मसाल्यामध्ये काढून घेते. आता हा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचा आहे. हा मसाला एकदम बारीक दळायचा आहे आपल्याला. आणि मी इथे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. ही पेस्ट पण आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर ही पेस्ट आपण मसाल्यात टाकून छान असा मसाला ग्राइंड करून घेऊ.
इथे मी मसाला तयार करून ठेवलेला आहे. छान असं बारीक दळून घेतलेला आहे मसाला. मसाला दळताना मी त्यात तिखट मसाला वगैरे काहीच टाकलेलं नव्हतं. असाच मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे. तर आता मी इथे गॅस चालू करून कढाई ठेवते गॅसवर. कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. कढाईमधलं तेल आपल्याला तपू द्यायचं आहे आणि मग आपण हा मसाला भाजून घेऊ. त्याच्यात छान असा मसाला तळून घ्यायचा आहे आपल्याला. कढाईतलं तेल तापलं की लगेच आपण हा मसाला त्यात टाकून घेऊ. मसाला पुन्हा एकदा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. मसाल्यात आता मी अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा तिखट आणि 1 चमचा हा कोंबडा मसाला टाकणार आहे. कोंबड्या मसाल्याने भाजीला छान चव येते. यात वापरला जातो. 2 आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपण मसाला चांगला एकजीव करून घेऊ. कारण आपण मसाला तिखट हळद हे वरून टाकलेला आहे, तर तो मसालाही तळला गेला पाहिजे. म्हणून आपण 2-3 मिनिटं अजून मसाला हलवत राहू. छान मसाल्याला तेल सुटायला लागलं की, तेल वरती यायला लागलं की समजून घ्यायचं आपला मसाला तळून झालेला आहे. आता मी इथे थोडंसं पाणी टाकते आणि पाणी अजून वाढवणार आहे. 1 जग भरून मी इथे पाणी टाकलेलं आहे. गॅस कमी करून आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पातोडीसाठी पीठ भिजवून घेऊ. पातोड्या बनवण्यासाठी मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तिखट टाकणार आहे. अर्धा चम्मच मी इथे मीठ टाकणार आहे. थोडासा मी इथे ओवा घेतलेला आहे, तो हाताने असा मसळून आणि मग याच्यात टाकू. इथे मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि ते पण आपण हाताने असं क्रश करून हाताने असं मळून आणि मग याच्यात टाकून घेऊया. हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करून आणि याचा घट्ट असा गोळा बनवून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा घट्ट एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. गोळा मळताना आपल्या परातीला थोडंसं बेसन हे चिटकून जातं, तर आपण यावर थोडंसं ड्राय बेसन पीठ टाकून आणि आपण ते पूर्ण काढून घेऊ. थोडंसं बेसन पीठ टाकलं की आपल्या परातीला जे चिकटलेलं बेसन पीठ असतं ते पूर्ण निघून जातं. एक चमचा तेल टाकून मी हे पीठ वापस एकजीव करून घेणार आहे. पिठाला तेल लावल्यामुळे ते परातीला चिटकणार नाही आणि आपल्या पातोड्या एकदम छान निघतील, म्हणून मी तेल टाकून घेतलेलं आहे. आपला छान असा गोळा तयार होऊन झालेला आहे. तर आता आपण याच्या पातोड्या करून घेऊ.
पातोड्यांसाठी बेसन पिठाची पोळी लाटताना जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त बारीकही लाटायची नाही. मीडियम आकाराची आपल्याला पोळी लाटायची आहे बेसन पिठाची. हे बघा, या पद्धतीने आपल्याला बेसन पिठाची पोळी लाटायची आहे. कापून घेऊ. या पद्धतीने आपल्याला आपल्या पातोड्या कापून घ्यायच्या आहेत. पातोड्या कापून मी अशा प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत. आता आपण उरलेल्या पिठाच्या पण पातोड्या करून घेऊया. आपल्या सर्व पातोड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या सारमध्ये टाकून देऊ. एक एक पातोड्या आपण अशी छान सोडू सारमध्ये. पातोड्या टाकून झालेल्या आहेत आपल्या पूर्ण. हे बघा, आता 10-15 मिनिटं मी भाजी झाकून ठेवणार आहे. तर आपला झणझणीत आणि चमचमीत हा पाटोडी रस्सा तयार झालेला आहे. हे बघा, आपला पाटोडी रस्सा एकदम चमचमीत दिसतोय ना. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.